साहेबांनी त्यांना सांगितलं की जर का रेजिमचा सीन कट करून जर का चित्रपटाला कुठे काय हानी पोहोचत नसेल तर तो सीन कट करावा, कारण शेवटी विषय असा आहे की संभाजी महाराज हे दुनियामध्ये जगामध्ये पोचणं गरजेचं आहे, यांचा इतिहास जगापर्यंत पोचणं गरजेचं आहे। त्या पद्धतीने ते लेजिमचं सीन कट करतील आणि 14 तारखेला हा चित्रपट रिलीज होईल। आपल्यासोबत मनसे सरचिटणीस अमय खोपकर आहेत। ज्या प्रकारे आत्ताच आपण बघितलं लक्ष्मण उतेकरांनी राज ठाकरेंची भेट घेतली, काय नेमकं झालं या भेटीमध्ये? त्यांचं असं म्हणणं आहे की जो लेझिमचा सीन आहे तो डिलीट केला जाणार आहे। नक्की साहेबांनी त्यांना सांगितलं की जर का रेजिमचा सीन कट करून जर का चित्रपटाला कुठे काय हानी पोहोचत नसेल तर तो सीन कट करावा, कारण शेवटी विषय असा आहे की संभाजी महाराज हे दुनियामध्ये जगामध्ये पोचणं गरजेचं आहे, यांचा इतिहास जगापर्यंत पोचणं गरजेचं आहे। त्या पद्धतीने ते लेजिमचं सीन कट करतील आणि 14 तारखेला हा चित्रपट रिलीज होईल। राज ठाकरेंना सुद्धा हा चित्रपट दाखवला जाणार आहे? 100% हो, राजसाहेब चित्रपट बघणार आहेत। बरं, तुम्ही हॉटस्टार संदर्भात सुद्धा चर्चा करणार आहात, हॉटस्टार कार्यालयात जाणार आहात? हॉटस्टारलाच जातोय। विषय असा आहे की जे आता T20च्या मॅचेस चालू आहेत तिथे इंग्लिश, हिंदी, हरियाणवी, तमिळ, तेलुगू आणि इतर अनेक भाषांमध्ये कॉमेंट्री चालू आहे, फक्त मराठीमध्ये नाही आहे। आणि आता मॅचेस मुंबईमध्ये देखील आहेत, तर मराठीमध्ये का नाही? मराठी प्रेक्षक नाही आहे का? मुंबई आणि पुण्याला सुद्धा मॅचेस होत आहेत का? 100% त्यासाठी चाललो मी आता हॉटस्टारला। त्यामुळे होते अमय खोपकर त्यांनी सांगितले की आपण हॉटस्टारच्या कार्यालयाला भेट देणार आहोत आणि ज्या प्रकारे मराठीमध्ये कॉमेंट्रीचा पर्याय हा हॉटस्टारवर उपलब्ध नाही आहे जेव्हा ह्या मॅचेस होत आहेत, तो पर्यायसुद्धा उपलब्ध व्हावा। आणि दुसरं म्हणजे छावा चित्रपटासंदर्भात सुद्धा छावा चित्रपट रिलीज होण्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सुद्धा हा चित्रपट दाखवला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर समीप वेदांतने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।